ते एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे, रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधा ते, निधी रुकावेचो मोल, निधी रुकावेचो मोल पाहे बोल प्रीतीचे, रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधा ते. तुका म्हणे दयावंता, तुका म्हणे दयावंता सदा चिंता दिनांची, रोगा ऐशा द्यावावल्ली जाणे झाली बाधा ते. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं, शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ति परमविदुषो यज्ञसदृशी, स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्वै गिरः, अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा
जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल वैद्य एक पंढरीराव वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे रोगा ऐशा द्याव्यावल्ली जाणे झाली बाधा ते संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री तुकोबारांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला भगवान पांडुरंगाला वैद्य राजाची उपमा देऊन देवाचा दयाळू स्वभाव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आज पूर्णतेला जाते. परमनामधारक वैकुंठवासी श्री मच्छिंद्र दगडूनाना बुचडे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी, त्यांच्या आप्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे. या बुचडे पाटील परिवाराला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक खूप मोठा वसा आणि वारसा आहे. तीच वाटचाल घेऊन आताचं स्थित असलेलं कुटुंब अत्यंत सदाचारी आयुष्याचा प्रवास आपल्या आजोबांच्या, आपल्या वडिलांच्या आशीर्वादानं पुढे नेत आहे, पूर्णतेला नेत आहे. या गावचे पहिले सरपंच वैकुंठवासी मच्छिंद्र बाबांचे वडील अर्थात आकाशरावांचे आजोबा कैलासवासी दगडूनाना महादू बुचडे पाटील या ग्रामपंचायतीची निर्मिती झाली त्यावेळेला प्रथम नागरिकत्व गावकऱ्यांनी त्यांना दिलं. इतका संपन्न असलेला, गावामध्ये सन्मान मिळवलेला आणि सगळ्यांना सोबतीला घेऊन पुढं प्रवास करणारा हा बुचडे पाटील परिवार आहे. आज या परिवाराच्या एका मच्छिंद्र नावाच्या छताचं माता पितर मरणे अंकित जे दिवस, आई वडिलांची जी तिथी आहे त्या तिथीचं पूजन करायचं. काय होईल त्याने? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती व्हावे. तर आपले आई वडील आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा गोड अट्टहास या बुचडे पाटील परिवाराने इथं योजलेला आहे. संपूर्ण त्यांचं कुटुंब, त्यामध्ये आदरणीय श्री दोंडीबा महादू बुचडे पाटील, श्री पांडुरंग दगडूनाना बुचडे पाटील गुरुजी, श्री रोहिदास दगडूनाना बुचडे पाटील, सकाराम संताजी बुचडे पाटील वनाधिकारी आहेत, कुमार तन्मय दत्तात्रय बुचडे पाटील, सौ सारिका हरिश्चंद्र कोकाटे, सुकन्या श्री संजय पांडुरंग बुचडे, श्री ॲडव्होकेट महेंद्र रोहिदास बुचडे. आणि आज मोठ्या अट्टहासाने सेवा ज्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली, या मुळशी तालुक्याचं समाजभूषण उत्तम वारकरी ज्यांच्या गाण्याचा परिचय आपल्याला सगळ्यांनाच आहे, अशा आदरणीय हरिभक्तपरायण श्री सुखलाल साधू बुचडे पाटील, तद्वत त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यामध्ये श्री APMC मार्केटचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक शिवाजी राजाराम बुचडे पाटील, मारंजी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वसंत हनुमंत बुचडे पाटील, उद्योजक श्री सुरेंद्र मच्छिंद्र बुचडे पाटील, आणि ज्यांचं खूप आग्रह या कार्यक्रमाच्या निमित्ताने होता. माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाला आपण आलं पाहिजे. मला प्रथम पुण्यस्मरण करता आलं नाही. आजीबाई गेल्या, सुलते गेले. तृतीय पुण्यस्मरणाचा सोहळा तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अत्यंत संपन्न करायचा असा आग्रह ज्यांचा होता, असा अट्टहास ज्यांचा होता, ते आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असलेलं या बुचडे पाटील परिवारातलं सगळ्यांना हवाहवंसं वाटणारं एक गोड व्यक्तिमत्व, या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री आकाशराव मच्छिंद्र बुचडे पाटील. मी आकाशदादांना, संपूर्ण त्यांच्या बुचडे पाटील परिवाराला धन्यवाद देतो, प्रणाम करतो. आज या कार्यक्रमाला
आशीर्वाद ते आज उपस्थित जरी नसले तरी त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेला आहे. आपल्या सगळ्यांचं हृदय गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर, श्री गुरु डॉक्टर माणिक महाराज मुखेकर बाबा आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद द्यायला उपस्थित असलेले सद्गुरू संत परंपरेतली सगळीच मान्यवर उपस्थित आहे. काही नावं माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, पण मला असं वाटतं जी मी काही नावं घेतोय या नावांमध्ये सगळी नावं आली, इतकी मजबूत नावं ही आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थेचे माझे अध्यक्ष आदरणीय माणिक महाराज मोरे या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो. संत तुकोबाराय संस्थांचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी त्यांनाही वंदन करतो. आदरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त ज्यांचा सगळ्यांना आपल्याला गोड परिचय आहे, मुक्ताबाईला ज्यांनी आमच्या सेवा केलेली सगळीच मंडळी आईसाहेबांचे वारकरी आहे. आदरणीय आसारामजी महाराज बडे बाबाई कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी सगळ्यांना वंदन करतो. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. काही नावं माझ्याकडून जर राहिली तर क्षमा करा. एवढ्या गोड अंतःकरणाने आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे. भरपूर महाराज मंडळी ज्यांनी मला मोठ्या आग्रहाने निमंत्रण दिलं, असं आपल्या परिसरातले गोड व्यक्तिमत्व आदरणीय श्रद्धेय अक्षयजी महाराज येवले आहेत. महाराष्ट्रातलं भजन वैभव कीर्तनाला उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण राधाकृष्ण महाराज गरुड गुरुजी आहेत. महाराष्ट्रामध्ये अत्यंत संपन्न असलेली जोडी, ज्यांचे संपूर्ण राज्यामध्ये गाण्याच्या बाबतीतले चाहते त्यांनी निर्माण केले, अशा आदरणीय संगीत अलंकार ओंकारजी महाराज जगताप आहेत. संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार आहेत. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्व श्रद्धेय भरतजी अण्णा पठाडे डाव्या हाताला मृदंग साथीला आहेत आणि उजव्या हाताला हरिभक्त परायण आदरणीय ओंकार महाराज कोगदे आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. या सगळ्यांच्या चरणी गोड हार्मोनियम वादक आदी करून सगळीच उपस्थित मंडळी ज्यांनी नुकताच पुणे जिल्ह्यामध्ये अत्यंत दैदप्यमान वडिलांचा सोहळा केला, अशा आदरणीय बापूसाहेबजी दगडे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी बापूसाहेबांनाही धन्यवाद देतो. आमचे आबा कोळेकर आले होते, बांधली का दांडी, आदरणीय आबा महाराज कोळेकर आहेत. आमचे गावकरी मृदंग वादक यश महाराजांचे वडील लांडे महाराज आहेत. भरपूर महाराज मंडळी आहे. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मोठादेवी संस्थेचे विश्वस्त आदरणीय कोटेसाहेब कार्यक्रमाला आहेत, त्यांनाही वंदन करतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीचा मिळालेल्या वेळेमध्ये काहीसा विचार तुम्हा सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या सुनील दादा जय अंबिका साऊंडच्या माध्यमातून तुम्हा समोर प्रस्तुत करतो. महाराष्ट्रातलं नवे देशातलं आणि देशाच्या बाहेर सुद्धा UK मध्ये, लंडन मध्ये, इंग्लंड मध्ये ज्यांनी कीर्तन सोहळ्याचं गोड यशस्वी नियोजन येणाऱ्या काळामध्ये ठेवलेलं आहे, ज्या नियोजनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या केंद्रातल्या मंत्र्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, असं एक दर्जेदार YouTube चॅनल जिवाळा परिवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. मी अमोलदादांनाही वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल आमचे दशरथ भाऊ जगताप यांच्याकडून आकाशरावांकडे 2 मिनिट बसलो. मला फार आश्चर्य वाटलं काही गोष्टी ऐकून. म्हटले महाराज आमच्या वडिलांची 12 वर्ष वाणी गेली होती. मला दगडे पाटलांची आठवण आली. त्यांच्या वडिलांचे डोळे गेले, वडिलांची वाणी गेली, वडिलांचे डोळे गेले. वडिलांचा एखादा इंद्रिय निकामी झाला की वडिलांना हक्काची काठी म्हणून लेकराचाच आधार लागतो. आणि मला असं वाटतं मच्छिंद्र बाबांना तो हक्काचा आधार आकाशरावांनी दिला. ऑपरेशनही केलं, परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ऑपरेशन काही यशस्वी झालं नाही. कॅन्सर सारख्या आजाराने त्यांना ग्रासलं आणि इहलोकाची यात्रा त्यांना संपवावी लागली. वडिलांचं छत्र गेल्यानंतर मनुष्याला खऱ्या अर्थाने जबाबदारीची जाणीव होते, पण त्या जबाबदारीतूनही आपला प्रवास पुढे नेत असताना कसुभरही उणीव वडिलांनी दिलेल्या आचारसंहितेमध्ये न ठेवता प्रवास यशस्वी पुढे नेण्याचा प्रयत्न हा परिवार या ठिकाणी करतोय. मी संपूर्ण बुचडी पाटील परिवाराला पुनश्च एकदा वंदन करतो.
जगद्गुरु तुकोबरांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाच्या द्वारा तुकोबर आहे भगवान परमात्म्याला वैद्य राजा अशी उपमा देत आहे. वैद्य म्हणजे डॉक्टर. ज्याला तुम्ही मी डॉक्टर म्हणतो त्यालाच तुकोबर वैद्य म्हणतात. तसा आता वैद्य हा शब्द इंग्रजी झाला आणि डॉक्टर हा शब्द मराठी झाला. जसं बाथरूम हा शब्द मराठी झाला आणि नानी हा शब्द इंग्रजी झाला. एखादा जर म्हटला मी नानीतून आंघोळ करून येतो तो म्हणते अरे बहुतेक खूपच गरीब दिसते. ज्याला आपण डॉक्टर म्हणतो त्यालाच तुकोबर वैद्य म्हणतात. महाराज म्हटले मी तुम्हाला एका वैद्याची ओळख करून देतो. अहो महाराज आम्हाला काय वैद्याची ओळख करून देतात? ज्याला वैद्याचं काम आहे त्याला ओळख करून द्या ना. कारण वैद्याचं काम कोणाला आहे? रोग्याला आहे. आम्ही रोगीच नाही तर वैद्याची गरज काय? कारण रोगी माणसाचा स्वभाव आहे. तो स्वभावही आम्हाला माहिती नव्हता तुकोबर आहे पण तुम्हीच सांगितलंय. रोगी पिढीला धावे वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा लागून या तुकोबर म्हणतात. कीर्तनात एखाद्या माणसाची छाती दुखायला लागली, दुखणार नाही पण लागली दुखायला, ते काय हातात आहे? त्याला आपण म्हणू शकतो का थांबा बोलूया कीर्तन, पाहू तुमच्या छातीचं काय ते कीर्तन झाल्यावर. तो म्हणतो तुमचं कीर्तन तुम्ही करून घ्या. माझ्या छातीत दुखायला लागलं, ते डाव्या बाजूला दुखायला लागलंय, मला गेलं पाहिजे. रोगी पिढीला धावे काय तुकोबरांचं प्रमाण आहे? धावे असं वचन आहे महाराजांचं. रोगी पिढीला जाय नाही, अँब्युलन्सची वाट पाहे नाही, धावे. का धावे? दुःखाच्या परिहारा लागून या धावे तुकोबर म्हणतात. त्या रोग्याला डॉक्टर कळत जाऊ वाटतं, वैद्य कळत जाऊ वाटतं. अहो पण आम्ही रोगीच नाही महाराज. तुम्ही आम्हाला वैद्य सांगता काय? आणि आम्हाला काही कमी वैद्य माहिती आहेत काय? अहो आमच्याच मारुंजी मध्ये वैद्य शोधले, पुण्यात वैद्य शोधले, तर आम्हीच तुम्हाला तुमच्या माहिती असलेल्यापेक्षा वैद्यांची यादी पुरवू शकतो. महाराज म्हटले तुमचे वैद्य तुमच्या जवळ ठेवा. हे वैद्य आमच्या कामाचे नाही, तुमच्याही कामाचे नाही. हे वैद्य म्हणजे वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम. हे यमराजाचे सख्खे भाऊ आहे. काय हो असं का बोलताय? यमहरती प्राणान वैद्य प्राणान धनानिज. अरे यम तरी फक्त प्राण घेऊन जातो, हे तर प्राणही घेऊन जाता आणि धनही घेऊन जाता. विठ्ठल विठ्ठल तुमचे वैद्य आम्हाला सांगू नका. या वैद्याचं आम्हाला काही काम नाही, पण आम्ही रोगी नाही एवढं तरी आम्हाला मान्य आहे. अहो महाराज म्हटले तुम्ही रोगीच आहे बाबा. काही रोग बसलेल्या कीर्तनात बसलेला प्रत्येक जण सांगणाऱ्यापासून सगळे रोगी आहे. काही रोग आपण गोळा केले आणि काही रोग आपल्याकडे परंपरेनं आले. काही रोग आपण गोळा केले स्वतः. माणसांनी आळसाने रोग गोळा केले. कोण रोगी आहे? अहो जो जास्त भोगी आहे तो रोगी आहे. भोगी माणसं रोगी होत असतात. भोग रोगाला जन्म देतं. एसी, कूलर, फ्रीज, थंड पाणी, अति आराम, अतिविलास भोग आहे. भोग रोगाला जन्म देतं. काही लोकांचं शरीरही कामात राहिलेलं नाही आणि मेंदूही कामात राहिलेलं नाही. ना मेंदूला नोकरी आहे ना शरीराला नोकरी आहे. ओघाओघात विषय निघाला म्हणून कीर्तनात बसलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, तुमचं आरोग्य बलवान राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला घरी कोणतंच काम नसलं तर 3-4 किलोमीटर चालायचं तरी पाठ पाठ काम करा. दिवसातून एकदा शरीर घामानं भिजू द्या. भोग रोगाला जन्म देत असतात. मेंदू कामाचा नाही हो. 7वी 8वीतल्या 9वी 10वीतल्या पोरींना तुम्ही मारुंजीच्या बाजार तळावर पाठवा, सांगा भाजी घेऊन या, बाजारातून भाजी घेऊन ये. कोणती पोक्याची, कोणती शेपुल्याची, कोणती तांदुल्याची, कोणता पालक, कोणती कोथिंबीर, काय सांगता यायचं नाही. मला परवा एक सून तिच्या सासूसोबत माझ्या पाया पडायला. तिची सासू आवाज देते, विशाल बाबा घे बाई महाराजचं दर्शन घे. बाजारात पाया पडली. तिच्या हातात बाजाराची पिशवी. माझी सून आहे बाबा, परवा लग्न लागलं. म्हटलं चांगलं आहे. 100 रुपये काढले आणि दिले त्या सुनीच्या हातात तिच्या. चांगलं आहे म्हटलं.
शिक्षण चांगलं दिसते बाईचं, खूप शिकेला म्हणे ते, बाबा बाबा खूप शिक्षण आहे तिचं. तुम्हाला कसं समजलं बाबा? म्हटलं तिनं बाजाराच्या पिशवीत खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर बटाटे ठेवून राहिली. माय तेव्हा ध्यानात आलं की बाईचं शिक्षण जोरदार राहिले, चांगलं आहे. अरे ना मेंदू कामात राहिला, शरीर कामाचं राहिलं. काही लोकांना कीर्तनाला एका आसनात 2 तास बसता सुद्धा येत नाही. महाराज माफी मागून बोलतो, हे काही कोणाची चेष्टा नाही, पण आपण रोगी झालो. भोगे रोगा जोडो निया दिले काही रोग आपण गोळा केले आणि काही आपल्याकडे परंपरेनं आले. परंपरेनं आलेलं दुःख, परंपरेनं आलेलं रोग कोणते? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अरे वाट पाहताय आपली. कोणता रोग आहे? पहिला रोग आहे जन्माचा, जो अति त्रास देतोय. करोडपत्याचं पोरग जन्माला येऊ द्या, जो प्रवास करून आला त्या प्रवासातल्या यातना, त्या प्रवासातलं दुःख काय विचारा साधू संतांना. ते म्हणतात अरे राम राम राम, किती प्रमाण आहेत आपल्याकडं, सांगू नये बाबा तिथलं दुःख. करोडपतीची अवला तरी जन्माला आली तरी लेप मुलतानी मातीचा नाही, चंदनाचा नाही. विष्ठा लेपच हुकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे, कावना पुढे सांगावे. ना तरी मातेची उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मो जन्मोनी मरती. कत 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 नुसता उकाडाय मारून कर. तिथं काय एअर कंडिशनची व्यवस्था आहे, काही आनंददायी वातावरण निर्माण केलंय, पण तिथंही एक वैद्य आपला सांभाळ करतो, जन्माच्या दुःखातून आपल्याला सावरतो. जगातले अनेक अशी माणसं आहे जे म्हणतात आम्ही देव मानत नाही, पण आम्ही आमच्या आईला म्हणतो. का? आमच्या आईनं आम्हाला दूध पाजलं. पठ्या, जन्माला आल्यावर आईनं दूध पाजलं बाळा. आईनं जन्माला घालायच्या अगोदर सुद्धा आईच्या उदरात 9 महिने तुझ्या पोटात घास खाऊ घालणारा, तुझ्या मुखात अन्न खाऊ घालणारा एक वैद्य तुझी काळजी घेत होता. त्याच वैद्याचा परिचय तू कोबराय करून देत आहे. त्या वैद्याला विसरू नको. कोण सांभाळतय तुला? त्याच वैद्यानं जबाबदारी स्वीकारली म्हणून तू सुखानं बाहेर तरी आला. ते काय सोपं आहे का? जन्माचं दुःख तो वैद्य सांभाळतो. चला पुढं. दुसरं दुःख आहे मरणाचं. ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जायला पाहिजे होता, त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातो. इतकं भयानक आहे मरण. कधी स्वप्न पाहिलं नव्हतं त्या जटायूनं की मला भगवंताची मांडी भेटेल, आणि कधी अपेक्षा ठेवली नव्हती राजा दशरथानं की 4 मुलं असून सुद्धा अंत काळात आपल्याला तडफडत मारावं लागेल. मरण मोठं निष्ठुर आहे महाराज, सोपं नाही ते. पहिलं दुःख आहे जन्माचं, दुसरं दुःख आहे मरणाचं, तिसरं दुःख आहे जन्म मृत्यू जरा. जरा म्हणजे म्हातारपण. ज्या लोकांना आपल्या तारुणाईची फार मस्ती आहे, फार गुरमी आहे, त्यांनी साधू संतांची प्रमाण वाचा. याचा आवाका, याचा अंदाज येईल आपल्याला. याच्यावर गुरमी धारण करणारे उदंडची झाले जन्मुनिया मेले, परी त्यांचे नाव निघे कोणी चराचरी.
कोण नाव घेतं त्यांचं? अरे देहावर गुरुमी धारण करणारा एक इतिहास शिल्लक राहिला ना. एक माईचा लाल होता तो मायकल जॅक्सन, देव न मानणारा. डान्सिंगची कला होती त्याच्याकडं. एकदा कला संपूर्ण झाली की सत्ता पैसा सगळं धावत येतं. सत्तेकडे कलेला जावं लागत नाही. कला सत्तेला खेचून आणत असते. तुम्ही पहा, सत्ताधीश कलाकाराकडे येत असतात, गुणवानाकडे येत असतात. मैथिली ठाकूर नावाची एक गायिका आहे. काय एकदम कोवळ्या वयातली मुलगी आहे. तिला काही राजकारणाचं फार ज्ञान नाही, अभ्यास नाही. पण तिचे देशामध्ये फॅन्स फॉलोअर खूप चांगले. थोडा आवाज दे निको, थोडा कमी पाहिजे. खूप फॅन्स फॉलोअर तिचे. तिला राजकारणातलं ज्ञान नाही, पण भारतीय जनता पार्टीने अलीनगर मधून त्या मैथिली ठाकूर नावाच्या मुलीला विधानसभेची उमेदवारी दिली. काय कारण? केवळ तिची लोकप्रियता. तुम्ही लोकप्रिय झालात, एक विशिष्ट गुणानं तुमचा प्रचार प्रसार झाला, तुमची कला जगतापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली की सत्ता तुमच्याकडे धावत येते. आपल्याला सत्तेकडे जावं लागत नाही. फक्त कला तशी असावी. कलेचा कल्ला होऊ नये म्हणजे झालं. त्या मायकल जॅक्सनचे सगळे सत्ताधीश ऐकायचे. लोटांगर घालायची त्याच्या पायाजवळ सत्ता, अमाप पैसा. देवाच्या विरोधात 150 वर्ष जगायचं स्वप्न होतं त्याचं. कोण म्हणतो रे देव 100 वर्ष आयुष्य देतो? हा पठ्या 150 150 वर्ष जीवन जगून दाखवेल. मी खोनगाडच बांधली तशी. 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहताना त्यानं पैशाचा वापर केला, बडेजाव केला. किती? ऐका पुणेकर, 12 डॉक्टर विकत घेतले. 12. त्या 12 डॉक्टरांनी फक्त मायकल जॅक्सनला तपासायचं. आधार नव्हता त्याला तरी किडनी डोनर, आधार नव्हता त्याला तरी फुफ्फुस डोनर, आधार नव्हता त्याला तरी आईस डोनर. सगळे डोनर रेडी करून घेतले. 12 डॉक्टर घरी, सगळे डोनर रेडी. जगातला प्रोटीन युक्त आहार कमी अन्नात अधिक ताकद मिळवून देणारं सकस अन्न त्याला खायला दिलं जायचं. जगातलं सर्वश्रेष्ठ पाणी त्याला प्यायला दिलं जायचं. पण पुणेकर देवाच्या विरोधात जाऊन मी म्हातारा न होता 150 वर्ष जीवन जगून दाखवेल, जरा नावाचं दुःख मी भोगणार नाही, असं स्वप्न पाहता पाहता पैशाच्या गुरमीवर जगणारा मायकल जॅक्सन 2009 मध्ये त्या मायकल जॅक्सनचा अवघ्या 50व्या वर्षात खेळ खलास झाला. ऑनली 50. 50व्या वर्षात त्याचा मृतदेह पडलेला होता. त्यावेळेला 12 डॉक्टर त्याचं हृदय चेक करत होते. हे कोण्या कारणामुळे बंद पडलं? 12 1 डझन. अरे वैद्य वाचवी ती जीवा, मग कोण द्या ती देवा? 12 डॉक्टर तुमच्या घरी कामाला आहे म्हणून तुम्ही जिवंत नाही. जोपर्यंत त्या हृदयावर माझ्या पांडुरंगाची सत्ता आहे तोच पर्यंत तुम्ही या पुणे जिल्ह्यात जिवंत आहे. बाकी नाही. सोपं आहे का ते दुःख? जन्म मृत्यू जरा व्याधी. व्याधी कमी आहे लोकांकडे मागं लागलेला त्रास. या 4 दुःखातून 4 रोगातून कोणी सावरू शकत नाही. येतात सगळे सोडून जातात, पण एक मात्र पावला पावलाला तुमच्या सोबत आहे. कोण आहे तो? लागती चालता घा गुण दोषांच्या ठेचा. लागती चालता घा गुण दोषांच्या ठेचा. सांडिली वाट मार्ग झालो निराळा कैसा. वाट मार्ग झालो निराळा कैसा. पाहतो वास तुझी थोर लागली आशा. तो वाट तुझी थोर लागली आशा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. तुका म्हणे वैद्य राजा
झालो निराळा कळीचा आज वाचा तुझी थोर लागली आशा म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा अहो जो पावला पावलाला आपला सांभाळ करतो तो एकच वैद्य. अहो तो गोबर पण एक वैद्य एवढा सांभाळ कसा करेलो तुमचं आम्हाला बोलणं पटत नाही. इथं कानाचा डॉक्टर, दाताचा डॉक्टर, त्वचेचा डॉक्टर, सगळे डॉक्टर वेगळे, तुमचा एकच कसं शक्य आहे? तुम्हाला वक्ते बाबांनी दिलेले एक उदाहरण सांगतो. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का?